नमस्कार मंडळी. दुःखाशी दोन हात करून निराश आणि हताश झालेल्या मनाला हास्याची संजीवनी देऊन पुन्हा तजेलदार करण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडका. मंडळी, आज हास्य जत्रेचा चार्मर एका हॉरर फिल्म मध्ये भीतीदायक ऍक्टिंगची मरमर करायला येतोय. बघूया तिथे काय घडतंय. सोटू ते मोठं स्क्रूड्रायव्हर दे रे. या घाबरला ना? घाबरला की नाही? अरे मी आहे, मी गौरव मोरे. मग गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. काय गौरव सर, खरंच घाबरलो मी. मला 2 मिनिटासाठी वाटलं खरंच भूतभीत आलं की काय. अरे तुला काय सांगू, एकदा का आपण कॅरेक्टर पकडला ना की विषय संपला. मग कळतच नाही गौरव मोरे कुठला आणि कॅरेक्टर कुठलं ते. मी काय म्हणतो, हे भाई डिरेक्टर कुठे आहेत? सोटू जरा दुसरा पकड दे बघू. तुम्हाला कुठंतरी बघितलं असं का वाटतंय मला? मला 1 मिनिट. हा, वायरमन तात्या तुम्हीच का? ते मीच आहे. अयो, तुम्ही इथं काय करताय? आणि हा, मी तर काय करतो, या सिनेमाचं डिरेक्टर आहे मी. तुम्ही सिनेमाचा डिरेक्टर आहे? म्हणजे अरे तुम्ही तर वायरिंग करायचं होतं ना. आता कॉमेडी शोचे जज डिरेक्टर असू शकतात, टेक्निशियन असू शकत नाही होय. माझं इन्स्पिरेशन आहे ते. तरीच म्हटलं. हा, तुम्हाला बघितलं की अजून आठवतंय मला. काय बरं? एमएजीची बॅटरी फुटली होती ती. हे सोटू, हा, हे ते आहे. वय 1 मिनिट. हे गुळगुळीत तुमचा सोटू आहे होय? ओळखलंच नाही होय याला? हे तेच आहे. हे तेच आहे का? माझ्याबरोबर आणि दुसरं कोण असतंय? नाही, मला आधी कळलंच नाही कोण आहे म्हणून. हा, पण मी काय म्हणतो, हाय. ते जखमा कशी आहेत तुमच्या? जखमा अशा सुगंधी झाल्या तर नाही सांगू शकत तुम्हाला. सोटू, हा. काय माणूस आहे बे. हाय हो. जखमा अजून गोंजारताय. होय, चला काय? काम करूया. तुम्ही शूट करणार आहे? म्हणजे अरे बापरे, हा. आता काय खरं दिसत नाही माझं. होणार आहे सगळं. हा. हा, मी तुम्हाला सांगतो, आपला यो हॉरर सिनेमा आहे. हाय हाय. हा हा. ह्याच्यामध्ये तू भूताचा रोल करतोय. हा हा. पण तुला सांगतो, या सिनेमाचा आहे ना, मी शिकवल बी काढायचं विचारात आहे. हो काय? हो. हा. म्हणजे काय होतं, हे भूत आहे हा. ना, एका डुकरामध्ये शिरत आहे. अच्छा, डुकराचा रोल करशील ना तू? करेन करेन. बस बस हा. होत आहे मग. हा. मी तर म्हणतो, शिकवलचा बी शिकवल काढू. काय? ते डुकरातलं भूत आहे हा. ना, ते नंतर एका आळीमध्ये शिरत आहे. आळीचा रोल करशील ना तू? तात्या, हा. मी डुक्कर, आळी, गोचिड, पिसवा कुठलाही रोल करायला तयार आहे. हा, कुठलाही रोल. सोटू, हा. असं डेडिकेशन पाहिजे रे. हा. उठ आणि पाया पड. नको तात्या, आज नको. बस बस, आज नको. आज नको. मन लई मोठा आहे रे याचं. मन नाही हो. हा. म्हणजे पोरं नवीन नवीन आहेत ना. हा. मग त्यांना नको पाया पडायला. मग चालतंय. हे आणि कोण आहे? उलट उगवायलंय. अहो तात्या, फॅन घेऊन आलो ना मी रिपेअर करायला. माझं गिरायक आहे होय. चला, मी पण काय बघा, हा. सिनेमा अजून केला नाही आणि फॅन आलंय. नाही तर लोकांच्या सिनेमा नंतर फॅन होता येतं. घ्या. तात्या, हा, करूया का सुरू? हा, करूया की. हा. ते सोटू, ती बेबी कुठं आहे? लहान पोर, फोन कर बघू त्याला. करतो, तू फक्त करतो. काम केल्याचा आव आणतोयस बघ. हा? माझ्या मनचं नाही, सगळ्यांना पटल्या गत बोलतोय मी. हा, कर फोन बरं. होय तर. वा वा बेटा, वा वा वा. हाय बाळा. हाय. काय झालं? नाही नाही, ए बच्चा बच्चा बच्चा. अरे काय 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 झालं काय? बच्चा. अरे काय अभिनय आहे तुझा. अगं मी गौरव हे काका. काय हे, घाबरू नको बेटा.
काय ऍक्टिंग आली का तुझी हिट सिनेमा हिट हो ना, हो ना. आहे तिची समजूत काढ बरं. हाय बाळा मी गौरव काका टाना ना हाय फ्रेंड गौरव काका अरे बाळा तू घाबर हाय. तू काय घाबरतेस बाळा हा. Yes. हा बाळा काय ना पप्पाला एकदा करून बघ बघितलं हे तू मलाच नाही बाळा जगात कोणालाही कर हेच होणार आहे बरं असं नाही बोलायचं माझ्या बेबीला. Sorry. चला चला कामाला सुरुवात करा. हे धारा द्या, हा, द्या, हा, हा. मी ते समजून येतो बेबी हे तुमचं आहे होय. हा पण आईवर गेले ते. होय होय चांगलं आहे बेबी मी तुला गोष्ट समजवतो बघा. कोणती गोष्ट सांगणार हे आता सिनेमाची गोष्ट आहे ना ती तुला मी समजून सांगतो म्हणजे तू ऍक्टिंग करशील ना. बसा ना बेबी काय होतं काय होतं तू एका बंगल्यामध्ये आहेस हा आणि त्या बंगल्यामध्ये नाही का हा लाइटिंगच खराब झाली आहे. त्याचं वायरिंग सोडलंय पाण्यामुळं आणि त्याचे सगळे बल्ब गेले आहेत. ट्युबा पेटना झाल्या आहेत. फ्यूज उडालाय. एकदम म्हणजे एकदमच अंधार आहे बघ. आणि अंधारामध्ये काय होतं ते दोन वायरी असतात बघ. एक न्यूट्रल असते आणि एक फेज असते. एक लाल आणि पिवळी आणि तिसरी आहे ना ती आर्थिंगची असते. ही आर्थिंगची वायर आहे. त्याचा जरा गोंधळ झाल्यामुळे बंगल्यामध्ये पुरा अंधार असतोय. तर काय होतं त्या बंगल्यामध्ये तू एकटीच असते आणि तुझं मम्मी पप्पा आहेत ना ते तुला सोडून जातात. कुठे जातात ती एवढं डिटेलिंग नको आहे आपला. हा फक्त लिहिलेलं आहे का नाही तेवढं करायचं आहे. ओके तुझे मम्मी पप्पा बाहेर जातात आणि तुला एकटीला ठेवलेलं आहे. का हेच काय करू मी. आईवर गेले ते. ते एकदा आईला तरी आणा मग. ते बंगल्यामध्ये तू एकटी आहेस मम्मी पप्पा नाहीत तुझे आणि अचानक अंधार असल्यामुळे तुला दरवाजावरती ठकठक आवाज ऐकू येतोय आणि ते भूत असतंय. त्या भूताला तुला मारायचं असतंय. ते तुला घाबरवतंय. तुझ्या डोक्यावर हात ठेवून ते मंत्र म्हणतंय. तेवढ्या तुझे मम्मी पप्पा येत आहेत आणि ते भूत पळून जातंय. असं ते सीन आहे. मग करायला घेऊया का आपण. हा करा चला गेला ए, सोटू कॅमेरा सांभाळशील ना. हा घे चला चला मस्त कर मस्त कर मस्त कर. सोटू हा फेज रेडी न्यूट्रल रेडी आर्थिन रेडी. हो तात्या हो तसं नाही ते काय साऊंड रोल कॅमेरा ऍक्शन असं आहे. आता स्क्रू पिळला काय आणि टाईट केला काय काम तर तेच होते ना. त्याला तेच भाषेत कळते हो. तुम्ही तुमचं काम करा. हा, मला सांगायलाय. सोटू रेडी आहे. रेडी फेज रेडी न्यूट्रल रेडी आर्थिन रेडी. रक्त रक्त मला पाहिजे फक्त रक्त रक्त रक्त. ए बेगी बेगी पॉंग जे क्यू जो चॉंग गॉंग 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 भो भे पॉंग. कॉमेडी करू नको रे. कुठे गेली हे फ्यूज काढ सोटू. फ्यूज काढ नाही कट कर असं आहे ते. येस ते पण कॉमेडी कशाला करायला आहे. मी नाही केली. कॉमेडी आहे का नाही तिकडं हास्य जत्रेत कर. इथं हास्यरस नकोय भैरस पाहिजे. आणि मी काय म्हणतो बेबी हा बेबी बेबी हा. तुला थोडं घाबरावं लागेल ना. पण त्यांनी मला घाबरवलं पाहिजे ना त्याला घाबरायला सांगा ना. त्याच्यानं होईल तेवढं करेल ते. हा पण तुला थोडं घाबरावं लागेल बघ. चालेल हा? घाबरेल घाबरेल आता घाबरेल. बेबी घाबरायचं थोडं. हे, नीट घाबरवतो. नीट नीट मी करतो की. तुमचं जाऊ दे. हा तर रेडी आहे. हा रेडी 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 आहे सोटू. हा. घे फेज रेडी न्यूट्रल रेडी आर्थिंग रेडी. रक्त 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 मला पाहिजे फक्त रक्त. ए बेगी बेगी बॉंग जे चू के चॉंग गॉंग 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 भ भे पॉंग पुस्सा. हे बघा हो, त्या सोटू फ्यूज काढ. तुला घाबरवायला जमत नाही होय. मी घाबरवलं. काय घाबरवलं. ती नाही घाबरत किती आहे. सोपं आहे घाबरवणं. ए बाबा इकडे ये रे. ते बेबीला घाबरव बघू.
माझं फॅनचं गिरायक आहे ते, त्यानं एवढं घाबरवलंय, तुला नट असून जमना. मला मला एवढं घाबरवलं तिला मी, तरी ती घाबरत नाही. आणि बेबी बेटा तुला हा घाबरायला लागेल ना. हे तुला घाबरावलंय, तुला घाबरावं लागेल. पण ते मला घाबरवतच नाहीये. तुला सांभाळावं लागेल नेहमी सारखं. होय. अरे यार, सब कुछ मुझे ही करना पड़ता है. मग त्याशिवाय कसं होईल? आणि घाबरशील तू. घाबरेल चला घाबरवणार त्याचं बघू आपण. छोटू रेडी आहे? रेडी. घे फेज. रेडी. न्यूट्रल. रेडी. आर्थिन. रेडी. रक्त 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 मला पाहिजे फक्त रक्त. बिगी बिगी बॉंग, JQचे जॉंग, बॉंग बॉंग बॉंग. माझ्या मरगाड्या. कुठं गेला रे ती पोरगी? बेबी हे काय केलंस? त्याला मारलंच कशाला? मग त्यांनी माझे केस कशाला ओरले? केस कशाला ओढले रे त्याचे? मी नाही आवरले तिचे केस. हा? तिला घाबरवायला जमत नाही होय? भूताला पोरीन मारलं हे कसं वाटतंय? घाबरवलं होतं. काही जमना बघ तुला. नाही बेबी, अरे बेबी तुला सांभाळावं लागेल बघ. आणि इकडे ये. अरे त्या वाक्यांमध्ये कसला थरार आहे. कुठल्या? हा भयानक आहे सगळं. ते तसं उभं कर ना. शब्दावर लक्ष दे. भावनात घुस ना तिच्या. कसं लिहिलंय? काय लिहिलंय? माहित भिगी भिगी पॉंग, काय जेक्यू चो चॉंग, काटा आला. काय लिहिलंय लेखकानं बाबा? थरार आहे त्याच्यामध्ये. थरार आहे. हा लेखक सापडला पाहिजे. त्याने जे लिहिलं ना बेगी बेगी पॉंग, त्याच्या पॉंग्या सुचू कशा बघा. मीच आहे तो लेखक. तुम्ही लिहिलंय? सुजीव माझा पॉंग. हा असंच बोललो. असंच बोललो. लास्ट चान्स आहे बघ तुझा. नाही तर हाकलून देतो तुला इथून. अरे पण मी मला कसं करू आता ती कर बघ. पण आता तुला माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? बेबी फक्त तुला घाबरायचं, ह्याला बरोबर मी घाबरायला होतोय. Sorry. हा सोटू तू रेडी आहेस ना? मी डायलॉग घेतला की त्याला घाबरा सांग बरं. हा मी डायलॉग घेतला की त्याला घाबरा सांगा. तू फक्त डायलॉग घे. हा. ते बरोबर घाबरते. हा हेच रेडी. रेडी. आर्थिंग. रेडी. रक्त रक्त तिला घाबरते. मला पाहिजे फक्त रक्त रक्त रक्त. तिच्या बापानं करंट देऊन घाबरत होतं. रक्त. सीन मिळालंय. फॅन्टॅस्टिक. वा 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 वा. हा, झालं. मस्त काम झालंय बा. सोटू सीन मिळाला ना? हो दादा एक प्रॉब्लेम झाला. काय? आणि मी कॅमेराच ऑन नाही केला. अरे सोटू कुठं तर जाऊन मर की. दादा परत एकदा त्याला काय होतंय? लगेच होतंय. घे. घे. मी नाही करत. परत कट कर. वा 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 वा. हास्य भूतांनो, कहर केलात. मस्त झाला परफॉर्मन्स. हास्यरसिक सई. कडक झाला परफॉर्मन्स. तात्यांची खूप दिवस वाट बघत होते. आज तात्या भेटले. फार खुश व्हायला झालं. वने काय सुंदर बेरिंग होतं. फार अप्रतिम. आणि आवाज पण तुझा छान लागला होता आणि खूप गोड वाटलीस. गौऱ्या चिकणा दिसतोयस रे. फार भारी दिसतोयस. तुझ्या मेकअप आर्टिस्टला माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि खूप अभिनंदन. खूप सुंदर मेकअप झालाय आणि तू करेक्ट भूत दिसतोयस. सुवास नाही केला आपल्या. पण चार्मर तो कुठल्याही वेशात चार्मर तो चार्मरच आहे. वेश कितीही बदलू दे, चार्मर कधी बदलणार नाही. फार मस्त गौऱ्या. तुझं बेअरिंग पण छान होतं. दत्तूनी पण एक त्याची एंट्री होती मध्ये, ती पण खूपच सुंदर केली. त्याची मजा आली. पॅडी दादा तू पण युअर अमेझिंग. फारच मजा आली. आणि ही फिल्म या फिल्मच्या प्रीमियरला आम्हाला नक्की बोलू. आम्हाला बघायला फार आवडेल. मस्त. प्रसादा. छान मजा आली. तात्या स्वतःच या फिल्मचे दिग्दर्शक आहेत कळल्यानंतर अजूनच बहार आली. वनिता मस्त होतं बेरिंग. खूप मस्त होतं. आणि बरोबर तू एक बाप आणलाच होतास, त्यामुळे मुलगी पण तेवढीच बाप वाटली. असं वा पॅड्या. गौऱ्या मस्त मस्त.
फक्त मला एकच उणीव वाटली बारीक, एक भूत म्हणून तू जरा पांढरं असं फासलं असतं. असं तेच लावले. अरे सर मी गॉगल तेच लावलंय. अरे हा येस, मस्त मस्त, मजा आली मजा आली. थँक्यू गाईज. मंडळी, आता इथे रंगणार आहे कांदे पोह्याचा आगळा वेगळा कार्यक्रम, जो तुमच्या समोर घेऊन येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली, हास्यवीर ओंकार राऊत, कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार आणि हास्य महारथी समीर चौगुले. अजूनही मला ओमकार असं वाटतं की कशासाठी तुम्ही एवढा तामजाम करताय? री वेडिंग काय गरज आहे याची? एवढा हॉल बुक केलाय, एवढं सगळ्या लोकांना बोलून ठेवले कशासाठी? आमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे की नाही, घरातल्या घरात छोटेखानी साजरा होऊ शकतो. मम्मा तू चिंदीगिरी नको करू सा. भाषा. सॉरी पप्पा. मम्मा तू लुख्खेगिरी करू नको सा. अरे हे बरोबर आहे. काय बरोबर आहे मम्मा? काय बरोबर आहे? लुख्खेगिरी हा शब्द चिंदीगिरीपेक्षा जास्त दर्जाहीन नाही का? चिडू नको ना, चिडू नको. शांत. हे बघा, उद्या तुमची 25वी अॅनिव्हर्सरी आहे, सो मी काहीतरी स्पेशल प्लॅन केलाय ना. काय स्पेशल? पुन्हा लग्न करायचं, पुन्हा ते फेरे घालायचे, बाप रे, सगळ्यांच्या पुढ्यात वाकायचं, सगळ्यांचे मान पान ठेवायचे बाई, आणि एवढं सगळं करून पुन्हा त्याच माणसाशी लग्न करायचं. एक मिनिट, त्याच माणसाची म्हणजे असं नाही. तुला कोणाशी करायचं? नाही, मला मी पप्पा, काय- एक मिनिट. काय? नाही. पप्पा, नाही, एक मिनिट थांब. काय? पप्पा, तुला कोणाशी करायचंय? मग काय संबंध? त्या शेजारच्या शेंडीची करायचं? काय पप्पा, थांबा. वाटेल ते बोलता का हो? मला काय नाही संबंध आहे चालायचं. का? घरात बसलेला असं काय चाललंय? काय करायचं यांचं? अरे तुमच्या दोघांचं काय करायचं मला कळत नाहीये. अरे इट्स ट्रेंडिंग यार, सगळे करतात मम्मी पप्पा यार, सगळे अॅनिव्हर्सरीला परत लग्न करतात. इट्स हॅशटॅग री वेडिंग, कम ऑन यार. अरे पण हे मला गरजेचं नाही वाटत आहे बाबा. पप्पा गरजेचं वाटलं नसेल ना तरी आम्ही केलंय, कळलं ना. आणि तुम्हाला काहीच नाही करायचंय, सगळं आम्ही प्लॅन करून ठेवलंय. तुम्हाला फक्त बोलावर उभं राहायचं आणि एकमेकांच्या गळ्यात हार घालायचे. मला हे अजिबात आवडलेलं नाही, उगाचा खर्च आहे हा. सगळं cancel करा. उगाच आवडपणा बिनतात. अरे बरं, होऊ दे तुमच्या मनासारखं. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये, सांगून ठेवतो. हे सगळं डन करून ठेवा. बलून्स झालं. बलून्स हे आई म्हणाली तर सगळे गेलात तिला. मामा मामा करत बापाची काही किंमत नाहीये. हे यार तुमचं नाव तसं नाही. काय हे कशा खुर्च्या घरात घेतल्या? तुम्हीच घेतलात त्या पप्पा. तुम्ही आणि असे सपोर्टिव्ह आहात ना, म्हणून आपला तुम्हाला कधी. ठीक आहे, चला ओके, नो प्रॉब्लेम. मी पण तयार आहे. मी काय म्हणते, ऐका ना, पण मी काय म्हणते, लग्न तर उद्या ठरलंय बरोबर की नाही? करेक्ट. मग आज कशाला तू या नव्या साडीची घडी मोडायला लावलीस मला, आणि एवढं नटा बिटायला लावलं? मग काय, हे बघ ना, मी सुद्धा घडी मोडली. कशाला? एवढे घातलेत नवे कपडे, पण दिसतोय फाटकाच माणूस. पप्पा, मस्करी करते पप्पा, मम्मा. एक मिनिट. तू का फाटका म्हणालीस मला? ते दिसतात तसे. हे बघ, असं नाही करायचं. मी शांत आहे. हा बापरे बाप, नाही, हे काय बघ, करा? तू फाटका तोंडावर नाही म्हणायचं. थांबा ना हो, जरा थांबा ना. आपलं ठरलंय ना. थांबा तुम्ही. हा, मी सांगतो तुम्ही का एवढे नवीन कपडे घातलेत सांगतो. थांबा जरा. पप्पा बसा. मला सांगा, लग्न बोलो. हे बघा, लग्नाआधी तुमचा बघण्याचा कार्यक्रम झाला होता. अरे म्हणजे काय? एक्झॅक्टली तोच तशाच्या तसा आपल्याला इथे रिक्रिएट करायचा आहे. अरे देवा, म्हणजे पुन्हा तीच चूक करायची? मला ना चुका सुधारायला आवडतात, परत त्याच चुका मी नाही करत. अच्छा, म्हणजे तू चूक केलीयस. पप्पा, बाजू, काय? तू चूक केलीयस, आता सुधारायची. कुणाबरोबर सुधारायची? अहो. त्या शेंडे बरोबर. शेंडेला बोलव. काय? ओ, पप्पा, शेंडे बाहेर आला. ओ, पप्पा, बोलव ना त्याला. शेंडे लावले. बिचारा माणूस दुपारचा कधीतरी येतो, कब्बर चहा घेतो, बुद्धिबळ खेळतो, काय त्याची तेवढं जळता हो? तुम्ही दोघे बुद्धिबळ खेळता, यावर माझं ऑब्जेक्शन आहे. म्हणजे तुम्ही खेळता? हे बघ, जरा कुठे मैत्री झाली तुमच्या मैत्रिणीचं काढू मी? ऑफिसमधल्या एवढ्या शिवा यार. मैत्रिणी बोलते, शब्दाने तरी बोलले. शांत बसा. पंप घाले ना डोक्यात तुझ्या. सनी देओल, नीट बोल, घरी आहेस तू. हे बघा, आमचं ठरलंय ना, हे जो आज बघण्याचा कार्यक्रम करणार आहे ना आपण, तो आपण आज शूट करायचा आणि उद्या हॉलमध्ये लोकांना दाखवायचा. अरे बापरे, शूट करायचंय? हो. अरे बापरे, ठीक अरे आहे. बापरे काय. हे बघा पप्पा, पण हे तुम्ही- शक्य नाहीये. ऐक ना. नाही शक्य आहे पप्पा. तुम्ही ना तरुणपणीचे समीर व्हायचं, तेव्हाचे. तेव्हाच आहे. हा.
पप्पा एकदम फुल. कॉलेजमध्ये पाय टाकायचो ना पोरी मारायच्या. बघता क्षणी जीव सोडायच्या दळबद्री समोर आलं म्हणून. आणि मम्मा तू सुद्धा ना तरुणपणीची विशाखा व्हायचं. बापरे, तरुणपणीची विशाखा. बापरे, केवढा काळ गाजवलाय मी त्यावेळेस. क्या बात आहे, क्या बात आहे पप्पा, क्या बात आहे. आपण शूट करायला हवं होतं. अरे यार विसरलो नाही, उद्या करू. एक सांगू का, हे कठीण आहे. आमच्या वेळेला नातेवाईक होते आमच्या बरोबर. हो, माझे बाबा होते, आमचे अण्णा होते, ते कोणीच नाही इकडे. आणि अण्णांशिवाय घरातला डिसिजन घेतलाच गेला नाही कधी. आणि माझी आई सुद्धा माझ्या बरोबर होती. नाही जमणार हे असं आयडिया काय. आय हॅव अन आयडिया. हे बघा, मी तुमची आई होते आणि ओंकार तू आईचे बाबा हो आणि अण्णा शेंड्यांना बोलूया. शेंडे कशाला पाहिजे, शेंडे कशाला पाहिजे आता. एक मिनिट, शेंडे आजोबांना बोलूया. नाहीतरी ते तिथे घराच्या बाहेर बसलेले असतात खुर्ची टाकून, तिथे बसायच्या ऐवजी इथे बसतील. क्या बात है मम्मा, क्या बात है. हाक मार. ओ शेंडे आजोबा, ओ इथे 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 ये पोरी ये. लवकर ये, आमच्याकडे गंमत आहे. गंमत आहे. आलो. नमस्कार. अरे बापरे, एकदम आतून आहेत. अरे बापरे, बेंबीच्या देठापासून आहेत अगदी अण्णा आपले. बसा आजोबा, शेंडे आजोबा बसा. हे बघा, तुम्ही आता माझे अण्णा आहात. म्हणजे आजपासून मी या घरात राहायचं. नाही, तुम्ही फक्त या खुर्चीत बसा. बरं, बसलो. काय करायचंय. या, काही सांगून उपयोग आहे. शेवटी जेवढं आठवतं तेवढंच करणार ते. बसा. तुम्ही आणि तुमचं बेरिंग सगळे आपले एकमेकांना सांभाळत बसा. पप्पा इकडे या, आपण बाहेरून येऊया. हा का मम्मा, आम्ही मुलाकडचे तुला बघायला बाहेरून येणार. ए शिवा थांब, कॅमेरा लावायचा अजून. आई तू आज जा. आत मध्ये इथे. हे ऑड आहे सगळे. हे कसं करायचं. या ना आता, तेवढीच गंमत. ऐका ना, तुम्हाला तुमची आई हाक काय मारायची. रोंगशा. हेच का रे हजारांचं घर. हे कुठलं आईचं बेरिंग आहे माझ्या. आई माझी एवढी म्हातारी नव्हती ग. पप्पा मला एवढंच येतं, काय करू. काय मर्यादा समोर ठेवून काम करायला लागतं इथे. 4 वेळचं जेवण सोडलंच, बाकी सगळी बोंब आहे इकडे. बेल वाजव रोंगशा. ओव्हर करू नकोस. आलो. हो अण्णा, बसा तुम्ही, बसा. एक मिनिट. हे कट कर. मुळात ना हजारांच्या डोरबेल ही अशी भिकाऱ्याने नव्हती. नाही, ही खूप घाणेरडी. एक तर ही डोरबेल ऐकली मग डोकं जातं अक्षरशः. तुम्हाला सांगते, असं वाटतं त्या डोरबेलच्या नरड्यावर असं चेचावं पाय द्यावं. डोक्यात जातं. पप्पा काय नडर पाहिजे. अरे नाही, मला मारायचं ना तुला, मला मारायचं ना. आणि जा शेंडे बरोबर जात. ऐका, मी चेचून बघू का. ते शब्द दिलेत ते चेचा आधी. अण्णा बसा तिकडे बसा. पप्पा आम्ही हजारे आहोत ना, आम्ही आमची डोरबेल बघून घेऊ. हा शिवा जा ना. चला. चल रे, बेल वाजव. इकडे आधी तू करतेस तो बुवा आहे का बाई आहे एकदा ठरव. काय तू असं कोणी नसतं कळलं का. चल बाहेर. वाजव. विहो ऐकलंस का, पाहुणे आले ग. विहो याचं बेरिंग अजून ऍड झालं. किती बेरिंग आहेत आज. विहो ये लवकर ये. या नमस्कार. आपण. मी नवरा बाबा. नवरा मुलगा मी समीर चौगुले. आता बोघा विवाह संस्थेकडून आलेलो आहे. त्यांनी रेफरन्स दिला. या बसा. तुमचीच वाट बघत होतो. या विशू ये ग, पाहुणे आले. ये थोडं कमी. नमस्कार समीरराव. मी दत्तात्रय हजारे. ही आमची मुलगी विशू आणि हे अण्णा. याच आहे. ते काय वॉचमन आहेत. कैसे असं करायला. असे हात जोडतात त्यांना. नीट हात जोडा असे व्यवस्थित. आणि मुळात पाया पडा त्यांच्या. तुम्ही मला बघायला आला होता तेव्हा अण्णांच्या पाया पडला होता.
हे अण्णा नाही आहेत, हे बाजूचे शेंडे आहेत. मी पाया पडणार नाही. ते आता माझे अण्णा आहेत, तुम्हाला पाया पडावे लागतील. वा वा. बाबांच्या पाया तो पडा. पोरगा आहे माझा, मी पाया नाही पडणार. आठ आता माझे बाबा आहेत ते. पाया समीरराव. पडावे लागतील तुम्हाला. समीरराव पाया पडा. पड हे पड. पडतो का? हा. डेअरिंग घेतोयस ना, त्याचा गैरफायदा घेऊन वाजवेन. समीरराव. समीरराव. बाप आहे ना मी, एवढं पाठीवर जोरात मारतात. समीरराव, ही आमची विशू एकुलती एक आहे बरं का. अरे बापरे, हो का? दोघेही बाप बोलतायत असं वाटतंय. आई असलं तर आईचं गेलं. अरे बापरे, हे कुठलं बेरिंग तुझं? अरे बापरे, हो का? समीरराव, ही आमची विशू एकुलती एक आहे, हुशार आहे आणि मुळात सुगरण आहे. ही सुगरण हिच्याच खरकट खाऊन कुत्रे बदलतात गल्ल्या. माझ्या स्वयंपाकाबद्दल काही बोलायचं नाही, मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते. परवाची दुधीची भाजी काय झालं? तेच खात खात हा देह वाढलाय. कावळा मेला तुझी दुधीची भाजी खाऊन. जमा करते 5:30. वाचवेल अशी. आईला उलट बोलतो. आईला उलट बोलतो. आईला उलट बोलतो. आईला उलट बोलतो. अगं मी बाप. अण्णा अण्णा या घरात मला नका देऊ अण्णा. हे बघा ना, आई आणि मुलगा एकमेकांशी मारामारी करतायत. नाही अण्णा, या नराधमांच्या घरात मला पाठवू नका अण्णा. मला नाही करायचं लग्न अण्णा. मलाही नाही करायचं. चल आमच्या घरी. हे शब्द दिलेत, वाक्य दिलेत, तेवढंच घ्या ना. हा वाढवताय. हे मला अजिबात चालणार नाही. काय प्रश्न बिश्न असेल हे तर पण विचारा. माझ्या स्वयंपाकाबद्दल बोलायला मला चालणार नाही. पण मम्मी पप्पा, तुम्ही हे केलेलं का तेव्हा? हे केलेलं? उद्या हे दाखवायचं उद्या? सॉरी, रेकॉर्ड होतोय. सॉरी. जे प्रश्न विचारले ते विचारा ना गपचूप. विचारा. विचारो रोंगशा. मला काही प्रश्न विचारायचे आहेत. नमस्कार, माझं नाव समीर. आपण विशाखा. नमस्कार. मला तुम्हाला नमस्कार, मी समीर, तुम्ही विशाखा. झालं तेच हां, होते हो, परत. होय. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे मुलीच्या पायात भविष्यात गोळे बिळे नाही ना येणार? आणि मुलगीसारखी मम्मा मम्मा नाही ना करणार? हे चूक आहे. हे चूक आहे. हे किती वाईट आहे. हे आत्ताच बोलतायत. हा, येतात माझ्या पायात गोळे, पण लग्नाच्या वेळेत मी अशी नव्हते. चवळीची शेंग होते तेव्हा फिरले तुमच्यासाठी, संसारासाठी. आता येतात माझ्या पायात गोळे, तर कसं बोलतात? पप्पा. कसं बोलतात? हे बा, मी जे वाटलं ते मी बोललो. प्रश्न विचारायला माझ्या मनात मी अदरवाईज मी लग्न का करू? दॅट्स नॉट फेअर ना. असं कसं मम्मीला बोलता तुम्ही? बसून घ्या तुम्ही समीर. मेला टिप्पा काढल्याशिवाय संसार होतच नाही. विशू शांत हो. तुला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारून घे. हो, विचारा विचारा. नको ना ते बेरी. विचार. बाबा, तुमची परवानगी असेल तर प्रश्न विचार. कसला सूर? 25 वर्ष कुठे होता हा सूर? तुमची परवानगी असेल तर मी कुठे होता सूर 25 वर्ष? समीरराव, माझ्या मुलीशी नीट बोला. चप्पल घालायला पाहिजे होती मी. एक बाबा प्रश्न आहे. समजा बायकोचा पासपोर्ट केला, बरोबर मुलांचाही पासपोर्ट केला, 10 वर्ष झाले तरी भारताबाहेर कुठेच नेलं नाही, तर मग अशा माणसाचं काय करावं? स्पष्टपणे नकारच द्यावा ना लग्नाला. बरोबर आहे. हे बरोबर आहे. हे बरोबर आहे समीरराव. हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. गोष्टी वेचून काढतेस ग. कधी नेलंय बाहेर मला कुठे? नेणार आहे. 2 वर्षात मी माझं प्लॅनिंग आहे. कळलं का? तुमच्या कपाळासारखा कोरा आहे पासपोर्ट ग. कसं कपाळावर ही जास्त अति करते आता. मला माहित नाही मी आता काय करेन ते. थांबा तुम्ही, काही करू शकत नाही तुम्ही. बसा तिकडे. बसा तिकडे. मला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. बसा. फक्त 4 मिनिटं उरलेत. काय होईल तुझे त्याच्यानंतर विचार कर. बरं समीरराव, मला सांगा, जर तुम्हाला मुलगा झाला आणि त्यांनी 12वी नंतर तुमच्याकडे बाईक मागितली, 12वीचा निकाल काही असू दे, त्यांनी बाईक मागितली तर लगेच देणार असाल तरच मी माझी मुलगी तुमच्या हातात देईन, नाही तर नकार आहे माझा.
आमच्या भांडणात स्वतःची सोय करून घेतोस तू. तुम्ही माझ्या बाबाचा हात पिरगळता, ही हिंमत तुमची? अगं तुला कळत नाहीये, तो स्वतःची सोय करतोय, स्वतःची डिमांड पूर्ण करायचा प्रयत्न करतोय. सोडा आधी हात. गप्पा बस. खाली बस इकडे. खाली बस. गप्पा बस. आता माझा महत्वाचा प्रश्न आहे. जर तुम्हाला मुलगी झाली तर तिला मिडी, शॉर्ट स्कर्ट, क्रॉप टॉप, हॉट पॅन्ट घालू द्यायची. तिला बॉयफ्रेंड सोबत पकडलं तर तिला ओरडायचं नाही, तरच या लग्नाला मी मान्यता देईन. थोबाड पोळ्यांना कार्टे तुझं लंगड्या करून ठेवेल तुझं मी कळलं. नाहीतर काय? कळते का तुम्हाला? अहो आपल्या निमित्ताने हे यांच्या मागण्या पूर्ण करून घेताय. नाहीतर काय? नाही आम्हाला बिलकुल बस करता, बस करा. नाही बाबा बस करा. हे आता बघण्यात, अरे बस करा बघण्याचा कार्यक्रम. बस करा रे बाबांनो. काय त्या बघण्याच्या कार्यक्रमात एवढं बघण्यासारखं असतं मला सांग. अरे आमच्या काळी झालेला बघण्याचा कार्यक्रम आत्ता करण्यात काय हशील आहे मला सांग बघू. तुला सांगू का, आमच्याकडे जो बघण्याचा कार्यक्रम व्हायचा ना, ती फक्त औपचारिकता होती रे. मी तुझ्या आईला जेव्हा बघितलं तेव्हा आई सुंदर आहे, आई सुगरण आहे, आईचं शिवणकाम खूप छान आहे, एवढंच मला माहिती होतं. पण मला हे खरंच माहिती नव्हतं की ती त्यानंतर आयुष्यात माझी एक चांगली मैत्रीण होणार आहे, माझी आई होणार आहे, माझा बाप होणार आहे. आम्ही लग्नात एकमेकांना खूप वचनं दिली, पण ती आयुष्यात पूर्ण नाही करू शकलो. पण आयुष्यात अशा अनेक गोष्टी केल्या ज्याची वचनं आम्ही एकमेकांना कधीच दिलेली नव्हती. खरं सांगतो मी. तू मला जर प्रश्न विचारला तुझ्या आईने माझ्यासाठी आयुष्यभर काय केलंय, याचं उत्तरच मी देऊ शकत नाही. माझ्याकडे शब्दच नाही आहेत ग. कारण माझ्या पडत्या काळात आईने स्वतः उपाशी राहून मला काहीही जाणवून न देता संसार काय चालवलाय ना, ते माझं होणार आहे. नाही पण मला मात्र तुमच्या बाबांच्या बाबतीतली एक गोष्ट खटकते, आणि ती त्यांच्याकडनं अपेक्षित पण नव्हती. काय 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 झालं माझ्या? नाही म्हणजे मला वाटलं नव्हतं हा माणूस माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल म्हणून. अर्थात तरी त्या केल्या पण नाही. पण मला जेव्हा जेव्हा आधाराची गरज होती तेव्हा तेव्हा माझ्या पाठीशी उभे राहिले ते. मला हे माहिती होतं की मुलगा नोकरी करतो, पण पगार कमी पडला तेव्हा तेव्हा तुझ्या बाबांनी कधी आंबे विक, कधी फटाके विक, असं जोडधंदे करत करत संसाराला हातभार लावला, पैसा कमावला, आपला संसार सांभाळलाच. शिवाय माझ्या आई वडिलांची सुद्धा काळजी घेतली, त्यांच्या उपचारासाठी सुद्धा पैसे खर्च केले. म्हणजे बघ ना, म्हणजे 25 वर्षापूर्वी आम्ही भेटलो होतो, त्याच्यानंतर आता 25 वर्ष झाली. रोज बदलतो माणूस नाही का? तेव्हा भेटलेला माणूस आजही तसाच असेल याची खात्री कोण देऊ शकते? अशा वेळी फक्त समंजस्याने राहायचं. आमच्या लग्नाच्या वेळेस ना एक भविष्यवाला भेटला होता. तो असं म्हणाला होता की बाबा तुमचे 13च गुण जुळतायत, 3 महिन्यात घटस्फोट होईल. पण आज बघ 25 वर्ष झाली आहोत की एकत्र. आम्ही भांडलो, आम्ही रुसलो, पण तरी आम्ही प्रेमही तितकंच उत्कट केलं. 25 वर्ष हा संसार किती उत्तमपणे सांभाळला. मला एकही वाक्य बोलू दिलं नाही, या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. क्या बात है. हाय दोस्त, मला कळलं. क्या बात, क्या बात. सई, सुसाट झाला परफॉर्मन्स. तुमच्या निमित्ताने आज नवीन फॅमिली जन्माला आली, जी खूपच छान होती, फारच आवडली, फार मजा केली. मी शेवटी खरंच कंट्रोल केलं स्वतःला. मला रडायला येत होतं, पण फार सुंदर इमोट केलंस विशाखे तू. समीर दादा तू पण, तुझं ते हे खूप आवडलं मला, आम्हाला सगळ्यांनाच आवडलं. आणि तुमच्या दोघांचं बेअरिंग पण छान होतं. विराज मस्त, मजा आली, धमाल परफॉर्मन्स. आणि ही फॅमिली पुन्हा बघायला नक्की आवडेल. प्रसादा, मला असं वाटतं की हे स्किट नव्हतं, ही फिल्म होती, ज्याच्यामध्ये इमोशन्स होत्या, ज्याच्यामध्ये ॲक्शन होती, ज्याच्यामध्ये लाफ्टर्स होते, ज्याच्यामध्ये इमोशन्स होत्या, ज्याच्यामध्ये नॉस्टॅल्जिया होता, ह्याच्यात सगळं होतं. विशाखा मधला जो होटो पे ऐसी बातचा डान्स केला, क्या बात आहे, क्या बात आहे, कमाल. हे स्किट बघत असताना, कारण 2 मुलं आपल्या आईवडिलांचं लग्न पुन्हा ॲनिव्हर्सरीच्या दिवशी व्हावं अशी इच्छा व्यक्त करत, म्हणून एक दिवस मला माझ्या आयुष्यातला फार आठवत होता. लहान होते मी, काहीच कळत नव्हतं मला, आणि आई त्यांच्या लग्नाचा अल्बम कोणातरी दाखवत होती, आणि मी जी काय रडले, कारण एकच,
मला तुम्ही तुमच्या लग्नाला का नाही नेलं? मला फार रिलेट करू शकले मी. खूप छान, खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, निवडणुकीच्या तिकिटावरून आता इथं येणारे एक वादळ, आणि हे वादळ घेऊन येत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, द वन अँड ओनली दत्तू मोरे, आणि नऊवारी साडीचा ठसका नम्रता संभेराव. अहो चला लवकर, आटपा पटकन, जाऊचा असा ना. मोऱ्यानो यावा लवकर आता. ओ पप्पानू, ओ पप्पानू, ओ मम्मीच्या मोऱ्यांनू लवकर या ना, चला आपल्याला जायचंय ना. अरे आलो आलो आलो. काय झालं वराटा काय झालं माझ्या नावात? काय झालं बघलायला? हायता काय तुमचा? काय झालं? तुम्ही अजून तयार होऊक नाही म्हणजे निवडणुकीसाठी तिकीट भरूक जाऊचा ना. मग ये जल्दी निवडणूक ती कसला निवडणुकीला घेऊन बसलीस? अगं यावर्षी ना सरपंच पद महिलांसाठी ना राखीव करण्यात आलेलं आहे. काही जमा दिलीस? गे बाय माझे येता बघा माहिती हो हडे बघा तरी काय का बघा बघा मम्मी मस्त मस्त. पप्पानू आता तुम्ही तुमच्या जागेवर मम्मीला उमेदवारी देऊन उभे करणार आहात ना, म्हणून मी एक प्रचार गीत बनवलंय. प्रचार गीत? ऐकव ऐकव पप्पांका ऐकव. काय काय? चला करा आता घाई, येणार रसिकाताई. संपली मोऱ्यांची शाई, येणार रसिकाताई. संपलं मोऱ्यांचं कांड कांड, भरलं पापाचं भांड भांड. आता संपले मोरे भाई, येणार फक्त रसिकाताई. येणार आता फक्त रसिकाताई. वा 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 मस्त मस्त. हे गाणं कोणी लिहिलं नाही? मी लिहिलं नाही पप्पा. काय सांगतो? हो आईस निवडून यावी म्हणून बापाला संपवून टाकतोय. बापाला संपवून टाकतोय. उगाच कशात मारताय पोरा? मारू हा काय गाणं काय रचलं नाही. हा प्राचार्य गीत कांड कांड आणि भांड भांडा बाबा थोडी वसाड्या. हो पप्पानू तसं नाही आहे. मग आता तुमच्या जागी आई येणार आहे ना, तर मग जरा परिवर्तन होणार आहे ना, म्हणून मी प्रचार गीत बनवलं. म्हणजे परिवर्तन व्हावा म्हणून हा सगळा प्रचार गीत होय काय? असं इकडे ये रे वासाड्या, तुझ्या माग ना परिवर्तनाचा शिक्का मारतो ना तुला कळलं. काय थांबा काय थांबा. खबरदार माझ्या पोराक मारलास तर. मारू नाही तर एक तर इतकं टॅलेंट कुठून कुठून भरलंय त्याच्यामध्ये, तुमका ना काही कौतिकच नाही त्याचा. टॅलेंट आहे हा. अरे किड आहे त्याच्या अंगात किड. काय घबरावा काय घबरावा. उगाच काय बोलायचा. तुम्ही त्या कागदपत्रांचा जाऊन काय तर बघा, निवडणुकीचा फॉर्म भरूचो. सरपंच होणार आहे मी. सरपंच होते मोठे मोराटे. हे बघ काय फॉर्म मी भरायची काही गरज नाही आता. गरज नाही म्हणजे मोऱ्यानू नाही. काय तुम्ही मागा काय सांगलेलास? काय की सरपंच पद महिलांसाठी राखीव झाल्यावर तुझो फॉर्म भरूचो सांगला होतास का नाही? मग हा चुकीचा माझो फॉर्म भरूचो का? अगं होय बाय तुला सांगितलं नाही कसा सगळं बरोबर आहे. पण त्या पक्षश्रेष्ठी काय मला म्हणाले, मोऱ्यानू तुम्ही तुमच्या बायकोला इलेक्शनला उभी करू नका. काय आहे तू निवडून येणार आणि सगळा कारभार मी माझ्या हातात ठेवणार. काय उपयोग आहे काय म्हणाल सांग. तर ते काय म्हणाले की तुमच्या ओळखीत कोण अशी बाई असेल, कार्यकर्ती असेल, कर्तृत्ववान स्त्री असेल तर तिचं नाव सुचवा. तर मी तिचं नाव सुचवलेलं आहे एका कलाकार बाईचं. काय समजलीस? मग काय माहित ना माका सरपंची नव्हता. अरे आई काय रे. मग तुला एक काम कर, काय तू पप्पाने घटस्फोट देऊन टाक. आणि त्यांचे विरोधक आहेत ना ते परब, त्यांच्याशी लग्न कर. म्हणजे तुझं नाव पण बदलेल आणि तुला तिकीट पण मिळेल. म्हणजे ती बरी आयडिया. प्रभाकर मोरेचा धिक्कार असो. नवरा आवडतो बायकोचे पाय, मोरे तू मसनात जाय. मोरे कवा धरणं वाट बघायला मी तुमची तिथं हापिसात. इकडे या, हिथं उभे राहा. कवा धरणं वाट बघायला मी तुमच्या हापिसात. आपल्याला अर्ज भरायला जायचंय ना व फॉर्म घेऊन आले मी. कसलं म्हणजे? काल रातच्याला तुम्ही बैठकीला आलते तेव्हा मला सांगितलं ना व फॉर्म भरायचा आहे म्हणून. मला उभं करणार आहे म्हणून. मोऱ्यानू कोण बाई आहे? नाही ही कसला फॉर्म भरणार तुम्ही? ही का सरपंच करणार आहे ना? नाही नाही मग एडी आहेस का हिला सरपंच म्हणून उभी करायला?
ते निवडणूक आहे ना ते कलापथक ठेवलं हिचं मी कलापथक. एक मिनिट कुठला आणि काले कलापथक काय बी खोटं सांगायलंय. एक मिनिट मी सांगायला बाजूला वा. हे बघ ए बाईसाहेब मी ऐका नाही उमेदवारीसाठी उभी राहणार आहे. हा ते सरपंच पदासाठी महिला राखीव झालंय का नाही त्याच्यामुळे मी इथं उभी राहणार आहे. आणि कसं आहे राखीव महिलांसाठी म्हटल्यावर मी साहेबांची राखीव महिलाच आहे ना व. काय का नाही राखीव महिला ही बाई कोण आहे पण इथं मला मगा जर प्रश्न विचारायली. तू नीट बोल. मी त्यांची कायमची राखीव महिला असय. हे बघितलं काय मी त्यांची लग्नाची बायको असय. साहेब नाही काय ही लग्नाची बायको आहे पण तुम्ही तर म्हणले होते माझी बायको पलंगा असती म्हणून. आता मोऱ्यांची बायको त्यांच्या पलंगावरच असणार ना का दुसऱ्याची बायको येतली. पलंगा असती म्हणजे नुसती असती नाही ग मग पलंगा खेळून असती. तिला 3 किडनी आहे तिची कंबर मोडली तिला चालता येत नाही असं समजा सांगितलं मला यांनी. मोऱ्यांनू काय बोलतेय बाई. माका 3 किडनी असं काय बोलते सांगा की तुम्ही. अगं तिचा ऐकण्यात ना काहीतरी गैरसमज झालेला आहे. मी तिला म्हटलं तुला पडसं झालंय तर बहुतेक तिला किडनी असं ऐकायला आला असं. काय ताळमेळ तरी हाय का 2 शब्दांचा. पडसं कुठं किडनी कुठं. ओ बाईसाहेब इकडे या तुम्हाला सांगते. साहेब आहेत की नाही काल रातच्याला माझ्याकडे बैठकीला आलते आणि माझ्या कुशीत येऊन रडले. हुमसून रडले. मला म्हणले 10 वर्ष झाली शेवंते मी माझ्या बायकोची सेवा करतोय. मला सुख म्हणून नाही ग दिलं माझ्या बायकोनी. मी तुमका सुख दिलं नाही. मी काय काय केलंय तुमच्यासाठी. मी तुमका काय देऊक नाही काय. आई थांब 1 मिनिट मी त्यांना बोलतो. काय हो काय रे खुशीत न जाता पण बोलू शकला असता ना. लोचट लबाड लोचट म्हणतोस तुम्ही मला लोचट म्हणतोस तू. मला लोचट म्हणतो. असाच तुम्ही 1 नंबरचे लोचट असा लबाड असाच. अरे साधी घोषणा देऊची लायकी नव्हती तुमची. माझ्याशी लग्न केलास ना म्हणून माझ्या बापाशी नाही यांका सरपंच केल्यानी आणि यांचं माझ बघा आता किती वाढलो आतो. माझ वाढला. 1 मिनिट नाही एक हे समजा बाजूला राहू दे. ऐका ना जाऊ द्या. हा उंदर तोंड्या कोण आहे. हे बाई हे भुबाड कोण आहे. कोण सांभाळून बोलायचं. कोण आहे यो माझो नवरो आणि यो आमच्या दोघांचं पोरगो. आता बोल. साहेब तुम्ही तर म्हणले होते मी तुला वारस देईन म्हणून. पण यो कोण आहे. माझ्या यशवंतला विसरले तुम्ही. अरे बापरे. बाई यो यशवंत कोण आहे. माझा पोरगा यांच्यापासून झालेला. तिथं 5 गणीला असतोय. मोठ्या बोर्डिंगला टाकले. आई थांब. हे छोटे थांब तू पण. छोटी आई बोली कानपाट फोडून ठेव. तुमका लाज वाटणार ना या बायकोपासून पोरगो झालो तुमका आणि सगळा तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलास ना. लाज वाटू कोय तुमका. अगं ऐक ना ऐक तू जरा समजून तर घे मला कुठं काय आहे. काय झालं मी मांग दौऱ्यावर गेलो ना तर मला यायला जरा थोडा उशीर झाला तर मी हिच्याकडे जाऊन पाठ टेकली तेवढा झाला कालो. त्याच्यात तो कधी झाला मला कळलाच नाही. काय म्हणून मग त्याला 5 गणी शिकायला टाकला. मोरे मी आधीच सांगून ठेवतोय मी इस्टेटीत वाटा देणार नाही. बरोबर आहे बरोबर तुझं. वाटा देणार नाही. वाटा देणार नाही. वाटा इथं ह्या दोघी माझा वाटप करतायत. तू वाटा मागतोय. पोराक मारता सगळं पोरावर कटा लाज वाटू बाई तुमका. इतकी सोन्यासारखी बायको असताना या नाचणारीच्या नादाला लागला तुम्ही. तोंडाचे नीट बोलायचं. तू नीट बोलायचं माझ्याशी. ते मला काही माहित नाही. यंदा मला सरपंचीन व्हायचंय फिक्स म्हणजे फिक्स. ही कशी सरपंचीन होते बघतेच मी. माका सरपंचीन मला सरपंचीन व्हायचंय. मी होतलय. मला किती बडबड करायली का तू. चुचकुळ तोंडाचे. तुम्ही काय मला सांगाले का अभि कचकल म्हणून. मी कचकल काय नाही केलं मी तुमच्यासाठी. ऐक ना जाऊ दे. काय नाही केलं मी साहेब तुमच्यासाठी. नटले तुमच्यासाठी दिलबरा. नटले
विडा रंगला ओटी राजेचा विडा रंगला ओटी विडा रंगला ओटी. हे बाय माझे ही या बाईची कला कोणतरी बघून मारताला. ए बुचकाळे थोबाड उघडायचं नाही सांगून ठेवते. ते काय नाही मला सरपंच व्हायचंय. अरे मला थोडासा विचार तरी करू द्या. विचार साहेब. अरे भाई तुमची खाजगी बैठक ठेवण्यासाठी म्या कवाच विचार नाही केला हो. आणि तुम्ही विचार करताय होय. तुम्हाला माहित नाही अहो मोठे आमदार आहेत अरुण भाऊ कदम. महाबळेश्वर वरनं मला बोलावणं पाठवलं होतं खाजगी बैठकीसाठी. त्यासनी मी सपशेल नकार ठोकला. त्यांनी तर मला 200 पेट्या स्ट्रॉबेरीच्या पण पाठवल्या होत्या. 2 बॉक्स पाठवले चेहरा उजळायच्या साबणाचे. त्याला मी नकार दिला साहेब. अहो त्यांचा साबण लावला आणि तुमची बैठक रंगवली आणि तुम्ही माझा विचार करतोय. माझ्यासाठी तुम्ही विचार. अरे तू समजून कसं काय नाही केलं मी तुमच्यासाठी सांगा बरं. होय हिनं लय केला असा आणि मी कायच करू तुमच्यासाठी. तुमच्या संसारासाठी काय काय नाही केलंय. काय केलाय तू. यांच्या जेवणाच्या वेळा सांभाळल्या यांच्या सभा सांभाळल्या यांच्या सगळ्या ज्या काही मीटिंग असतात त्यांच्या टायमिंग लक्ष ठेवल्या. इतकंच कशाला रात्र रात्र जगून सभेतली भाषण कोणी लिहिली विचार. मी लिहिली असत. मी रातभर घाम गाळलाय त्यांच्यासाठी. काय बोलते बाई तू ऐकू नको. काय 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 अक्कल आहे तुला काय बोलतो. काय अक्कल आहे म्हणजे एवढं कापडं सोपडं घालायची एवढं दागदागिनं चढवायचं एवढं एक लाईनी 10 वेळा नाचायची तर घामटा नाही गळत. घेतली की नाही मी मेहनत तुमच्यासाठी. मग केवढं केलं मी तुमच्यासाठी. बाई कशी बोलती. ए बाई चल 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 माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे. नाही माझा विश्वासच नाही तुझ्यावर. तुम्ही मला काय ते सरपंच पदासाठी उभं करा. आणि कसं असतंय पक्षासाठी सायकोलॉजी महत्वाची असती आयडियोलॉजी नाही. केवढी हुशार आहे बघ. झाली जेवण लय हुशार आहेस तू. असं ना असा ही असं ना हुशार असा म्हणजे कोण असं मी अडाणी असं आहे ना. मी अडाणी असं यांच्या सगळी भाषणं लिहिली ना. मी अडाणी असं पण या अडाणी बायको काय काय करून दाखवते ना ते तू आता बघच. काय करणार काय करणार काय करशील मोऱ्यांनू. सरपंच झाल्यावर जे काय घोटाळे केले त्याच्या मीटिंगा कुठे केल्या. याच घरात केला होता नाही तुम्ही. या सगळ्या मीटिंगा आतल्या खोलीत नाही या कानानं ऐकलाय तुम्ही. जाऊ दे ना आता. जाऊ दे नाही. मागे 11 संडास बांधायचं टेंडर पास झालं होतं. फक्त 5च संडास बांधला हो तुम्ही. उरलेले 6 संडासाचं काय झालं. ते 6 संडास फक्त कागदोपत्री रवले का नाही. ते सगळे कागदपत्र उघडून काढते का नाही आणि अख्ख्या जगाला दाखवून देते. यो यो जो माणूस आहे ना प्रामाणिकपणाचं नाटक करता 1 नंबरचा खोटारडो माणूस आहे. अख्ख्या जगाला काय मीडिया सांगताय विरोधी पक्षांका सांगताय. माझी हुशार बाय. मला माहिती ना माझी बायको केवढी हुशार आहे. एवढी आहे काय नांदाला लागायला तुझ्या. हे बघ तुला मी निवडणुकीला उभा करतो काही समजली घाबरू नको. करा उभं करा तिला. काय करणार आहे नाटक धावणार आहे ना जगाला. धावणार आहे मग मी रात्रीची त्या दिवशीची फिल्म दावीन जगाला. एका उमेदवाराला फितवला तुम्ही. तो कसा काय फितवला याची समधी रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं. शूटिंग केलेलं आहे. नाही देऊन टाका. पाया पडते मी पण सांगते ना सगळं नाटक. लाज वाटू कोई. आता ही झिपरी कोण आहे. नमस्कार मॅडम नमस्कार. मी शिवाली पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती. मागच्या आठवड्यात पुण्यात आमची हॉटेलवर भेट झाली होती आढावा बैठकीसाठी. तेव्हा यांनी मला शब्द दिला होता की यावेळेस सरपंच मीच होणार म्हणून. तुला पण बोललो काय मी. ते झोपेत मी काय पण बडबडतो का काय. नाही झोपेत नव्हते. झोप पूर्ण झाल्यावर आपण भेटी घेताना शब्द दिला होता तुम्ही. काय माझे आढावा बैठकीच्या नावाखाली बाई बरोबर भेटी घेता तुम्ही. तुमकाना सोडतालेच नाही. सरपंच बनून नाही तुमचा सगळा पितळ उघडा केला. अरे थांबा मला थोडा विचार करू द्या. करा की. कोण बोलला रे. कोण बोलला. मी बोलले प्लॅटॉनिक. सरपंच पदासाठी माझा पण विचार करा.
मला खरी खुर्ची पाहिजे आता. आता तुला कोण नाही म्हणणार करू नका. सरपंच पद मलाच मिळालं पाहिजे. कोणालाच नाही मिळणार सरपंचाचं तिकीट. आता मी साडी नेसतो आणि निवडणूक लढवतो. काही समाज रे बसा बोंबलत. आता एकच ताई प्रभाताई. अरे निवडून निवडून येणार कोण? प्रभाताई शिवाय आहेच कोण? वा 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 वा, एकदम ठसके बस परफॉर्मन्स, लय भारी. सई, छान होती ही लढाई. 3 तुकतुकीत कांती वापरून 3 महिलांना तुम्ही 4 महिलांना तुम्ही तिकीट प्रॉमिस केलं आणि स्वतःच नंतर म्हणालात की मी आता लढणार निवडणूक. हे काही बरं नव्हे. मला काही हे पटलेलं नाही. मी या बाबतीत महिलांच्या बाजूनी आहे. रसिका मस्त बेरिंग होतं. छान तुझ्या वाट्याला जेवढं आलं तेवढं उत्तम केलंस. दत्तू मस्त टायमिंग, सुपर्ब, फारच मस्त. नमा मस्त, डान्स फार आवडला, मस्त. मला पण ह्या छोट्याशा भागात सामील करून घेतल्याबद्दल धन्यवाद. मजा आली. प्रसादराव, छान, सुंदर. मोरे, वेलकम बॅक. मी विचार करत होतो एवढे दिवस कुठे आहेस तू, काय करतोयस, ते हे सगळं चाललं होतं तुझं. जोक सपाट, पण बरं वाटलं तुला बघून. त्याच एनर्जीने तू परत आलायस या मंचावरती. वी आर व्हेरी हॅपी. दत्तू मस्त बेरिंग, रसिका फार मस्त बेरिंग, नमा फॅन्टॅस्टिक. छोटंसं कॅरेक्टर होतं पण तू किती मोठं केलंस ते. वा वा वा, फार मजा आली. तो मधला डान्स, तो सगळा ठसका, आणि ती तुम्ही दोघी जेव्हा बोलत होतात ना, रसिका आणि नमा, तेव्हा ते 2 भाषांची जी गंमत आहे ना, ती बघताना फार मजा आली. व्हेरी वेल डन, लवली. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. हास्याची ही संजीवनी तुम्हाला मिळतच राहणार आहे. फक्त तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.